दम ना कुठं चालला ते रुपानी ना हा ते चिकन आणायला सांगितलं होतं चिकन देऊन येऊ राहिले हा वय हा किती काय 2-3 लोकांपुरतं आणले दिसतंय हा घेतलंय 1.5 किलो घेतलंय 1.5 किलो आहे हा आणि ते काय कलेच्या बिल्याच्या घेतला का हा सगळं घेतलंय गुडते बिडते बी काय सगळे हा का लेग पीस आहेत हा का येतो देऊन मग देऊन येतं का मग आता काय करू आता मला थोडी न्यायचंय तिला द्यायचंय तिला खायचंय वाटतं कधी करणार आहे आता लगेच करू राहिले काय काय माहिती आता कधी करते मला तर म्हणली आताच करणार आहे वाटतं पाहुणे बिवणे आलेले काय काय नाही नाही मग एकटी खाऊ राहिले काय एवढं हा. एकटी खात असन 2 दिवस खात असन सकाळ संध्याकाळ खात असन तुला काय करायचं मावशे अरे नाही म्हणजे मी विचारत होते लय एवढं दिसत आहे मग काय पाहुणे रावणे आले का एकटं काय खाणार एवढं काय खाणं आहे का काय आहे आपल्याला काय माहिती मग म्हणूनच खाऊ खाऊ पोचली बरं का एवढं खाती म्हणूनच अशी झाली नुसती पोचली खाऊ द्या तिचं ती खाती आपल्याला काय करायचंय मला म्हणली आणून देऊ राहिलो तुला देणार असेल खायला बघन दिलं तर तू दिलं काय सोडणार आहे का दिले आणून दिलं म्हटलं काय सोडणार आहे खाय वाचून मी येऊ का जातो मी हा मला नंतर सोबत मग नको मी काय सोडित नसते आज सोय होऊन जाईल आपली ₹12 काय करू राहिली काय नाही लसूण सोलू राहिले हा वय हा काय करू राहिली लसूण सोलू काय नाही वरणाला फोडणी द्यायची ना राहते सोलते देते सोलून तुला हा काय वरण लावलं काय हा वाजता दुसरा चिवर आला बाय नाही नाही वरणाचे त्यात हिंग टाकली म्हणून तुम्हाला वेगळा वास येत असेल पाय बाय आता जस काय माझे पांढरे असेच झाले हाय ना उन्हातच म्हणजे हा कायला पुरायली ग कुठे काय ते काय नाही ते कोथिंबीर ते सोलीत होते ना त्याच्यामुळं ते काय पुढं तिकडं मसाला आहे तो दाखव इकडं हे काय बया काय खोटं बोलती ग काय मटणाचा मसाला आहे मला म्हणते डाळ आता मटणाचा मसाला जवळ ठेवला म्हणजे काय मटणच करणार आहे का याचा काय याच्यात आला होता लसूण घेत होते मिरच्या काढत होते बया किती शिट्टी आहे ग काय करायचंय मी बघन ना अगं नाही म्हणलं डाळीला एवढ्या शिट्ट्या नाही घे तर पार गाळून जायचा ना हा मी करते मला हाय मला ते आम्हाला गाळच लागतो बया हा काय गाळ खाते काय हा जात शांता का थोडं काम आहे मला संध्याकाळी या माझ्याकडे बोलायला अगं बसून बसले का तू लसूण सोलून देते ते कोथिंबीर तोडून देते नाही नाही मी करते कांदा बिंदा चिरला का दे कांदा चिरून देते नाही वरणाला कांदा नाही लागत नाही नाही वरणाला कांदा नाही लागत आम्ही तर टाकतो बाय कांदा टमाटा सारा टाकतो नाही आम्ही टोमॅटो तुम्ही चिरून ठेवले जा ना बसून दे बाय बसले तर आता आज काय करू राहिली तर तुमच्या मैत्रिणी उभ्या जा अगं जाऊन द्या त्यांना तिकडे जायचे बचत गटाच्या कामाला मला नाही जायचं त्यांच्यासोबत जा की नको बाय मी बचत गटाचे पैसे भरले त्यांनी पैसे नाही भरले पण जोर आले त्या जा ना मला काम आहे मला आहे ना बरं झालं आठवते कुकर बंद करून मला गावात जायचे सामान आणायचं मी करू का बंद नाही नाही मी करते ना बंद नाही नाही बसा ऐका ना जा ना बाय बाय आता बसलेत बसून दे बाय कोणी असं काय जायना लांबण लावले बाय अहो मला सामान आणायचंय मग मी तेवढे घेऊन येते द्या बरं लसूण इकडे अगं थांब सोलून देते नाही मी ऐक ना नाही नको नको मी सोलते हा कसा उगीच तुम्ही ताण करून घेतात तुमची सून आली का नाही आता येईल ना ती उद्या पिद्या येईल ना ती हा का जा ना घरी अगं जाते ना बाया आणि काय तू वरण बिरण खात बसले बाय चांगलं मटण बिटन खायचं तर तुला सांगते आमच्या घरी तर रोज मटण होतं बाय माझ्या पोराला तर मटणाशिवाय जेवणच जात नसते आता गेला आणायला मला म्हटलं मटण आणतो पण काय मी म्हटलं आण मग अजून यायना पण म्हणून आता रोज रोज कुठं मटण करायचं ना एवढी ऐपत पण नाही आपली आणि कुणी आणून द्यायला नसतं पैसे नाहीत ना एवढे बाया त्याला काय लागत बाय ₹500 असले तर किती होऊन जाते नाहीत ना ते पण हा किती खोटं बोलते ना मटण करून राहिली आणि म्हणते डाळ करून राहिली पण मी बेले बहादरीने जातच नसते हा नाही काय नाही तुम्ही इथंच बसा मी थोडं चक्कर मारून येते अगं मी आज काय करते तुला मदत करू लागते ऐक ना ते दे इकडं कोथिंबीर दे तुला तोडून देते मी नाही मी करते ना कुकर बंद करू का आता लई शिट्ट्या झाल्या मी करेन ना आत्ताच टाकले नाही पहिली शिट्टी आहे डाळ जाळायचं वास पहिली शिट्टी आहे पहिली मी तर बसल्या तर 5-6 शिट्ट्या नाही ते आमच्या कुकर मध्ये फॉल्ट आहे म्हणजे 5-6 शिट्ट्या झाल्या ना म्हणजे एक शिट्टी असती मला तर कुकर मध्ये नाही फॉल्ट दिसत दुसराच फॉल्ट दिसतोय काहीतरी जा 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 तुम्ही संध्याकाळी या ना संध्याकाळी मी मटण आणणार आहे तुम्ही या संध्याकाळी हा नको आताच बसते इथं जरा वेळ मग संध्याकाळी माझा पोर गेली ना मग मला आलं तर मीच तुला बोलेल मटण खायला नाही नाही संध्याकाळी ना मीच आणते ते पोराला ते मटण इकडे पाठवून द्या मीच माझ्या हाताने बनवून देते तुम्हाला मी तुझ्या बरोबर बसते आतमध्ये तू कर मी बसते गप्पा मार अगं तुला जा म्हणते ना मी किती वेळची कळत नाही का तुला एकदा सांगितलेलं ए ताश काय कुत्र्यावानी वचकन अंगावर येते घाबरले बाय मी रुपानी झालं का मटण कोणतं मटण आता नव्हतं आणून दिलं का मी
हात वास का मला म्हणे तुला मस्त उकडलेलं ते ठेव. तुला आत्ताच यायचं होतं का? काय झालं? तुला आत्ताच यायचं होतं का? मी आल्या मूर्त्या तुला म्हणलं होतं झालं फोन करीन म्हणून. मी म्हणलं तुला वेळ झालाय वास येऊ राहिलं मस्त म्हणलं झालं असेल. मर ना तिकडे झाड कर ना तुझं म्हसणार तो गावऱ्या गेल्या. आता यायला म्हणजे मला आणायला लावलं सकाळी म्हणले तुला पण खायला दिलं ना आता लगेच. ही लाल गाडीत बसली तर कुत्र्यावानी किती वेळची हाड हाड करते तरी जाई नाही म्हातारी. बरं झालं तू तुला आला. माहित नाही ती सवय जिथं मटणाचा वासा लागते तर दार सोडित नाही. किती वेळेचा अपमान करून राहिले जा म्हणते ही काही उठा ना म्हातारी थेडी कुठली. निघ ना. बरं झालं तू आला. खोटं बोलत होती पण मी तर काय जात नसते. माझ्या पैशात आणून खाते तुझं काय जात मी तर जातच नसते खाल्ल्याशिवाय. तुझं काय जात चल निघ. दे ना आता बसले इतके वेळ. अगं त्या कुत्र्याला हाड म्हणलं तरी निघून जातं. अगं दारात आलेल्या माणसाला उपाशी कधी पाठवू नये माहितीये का? काही नाही आमचं सवय बघा ते काय होतं काय नाही आम्ही काय बघून सवय, घेऊ. काय वळण आहे बाया तुला अशी? तुला पण भेटत नसतं. किती टाइम आहे? किती टाइम नाही गेले उडत तुम्ही दोघं पण या तुम्हाला बघा ते मी काही करत नाही. मी माझ्या दरवाजा लावून करीन. पाहिलं का आता कशी तू कशाला आणून दिलं रे? कशाला आणून दिलं म्हणजे तुझ्यामुळे झालं म्हातारे. माझ्यामुळे मला काय? चांगलं खायला भेटलं असतं. हा? मी तुला एक सांगू का? तुला खायचंय का? बस इथेच मी तुला देते खायला बरोबर. कसं? आणि मी तर जातच नसते. मला नाही आवडत असं कुत्र्याने कवर बसायचे इथं. रुपाबाईनी एखादं हाडू प्याका की. आता कुत्र्यावाने तर राहिला काय एखादा हाडूक पाहिजे निघ. ए अगं दे ना एवढा खाल्ला गे तू. तू बस कुत्र्यावानी वाज घेत. अगं मी तुला संध्याकाळी खाऊ घालते ना. ए अगं घड बरं बरं मी बसतच येतं जातच नसते मी. जाय. किती काय एकटे खाऊन पोट दुखाल तुझं पोट. हा दुखू दे. जुलाब लागतील तुला. हा, लागू दे. हा पाणी बी नाही भेटायचं तुला. बस मग तशीच मला दिलं तर बरं आहे नाही तर पाय तुला कशी. मग आता जाऊन दे मी बोलतच नाही काही. डबडा घेऊन पळशील मग दिवसभर. दे ना आवर ना. किती वेळ लागतोय? कोणी भेटतं का नाही काय माहिती. आता गाडी बिडी उशिरा लय झालाय. गाडी कोणाची दिसना बाई इथं. बाई काय करू काय सुधराना. काय आलं रुपाली बाई कुठं जायचंय का? तुम्ही सगळे हा नाही असं चाललो होतं आम्ही फिरत फिरत म्हणलं तुम्ही हा लय का? विचारत म्हणजे आवरून सावरून काय निघले नाही मला गावात जायचंय पण गाडीच नाहीये. एवढंच ना गाडीचाच प्रॉब्लेम आहे ना मी आणतो ना. मी आहे ना. तू काय आला तू? आता वय बघितलं का निम्म्या मसण्यात गावरा जाते ना आता घरचं बघावं तिकडं. अरे वया पैसे काय वयाला आठ नसते भाऊ. वयाला आठ नसते मग काय असं जरा नेतो मी त्यांना अडचण आहे थोडी तर मी घेऊन जातो ना. काय प्रॉब्लेम आहे का? माझ्याकडे पण आहे ना पण गाडी. अरे तू आहे बाबा ते लहान पोरांची गाडी नाही बसणार ते मोठी लागण गाडी थोडी अशी 2 पायाची गेर बिर टाकून त्याला तशी गाडी लागणार. उडी मारून गाडीवर बसतय ना. त्याच्यामुळे त्याला कसं काय घेऊन जाशील तू? अरे मी धड धाकट आहे. हो मी काय आणतो माझ्याकडे गाडी नवी गाडी आहे. आपल्याकडे शोरूम गाडी आहे. छबराव काय प्रॉब्लेम आहे का मी नेल्यावर? अरे प्रॉब्लेम नाही मग काय आहे? काय? मी आहे ना न्यायला. तू मी आहे म्हणजे आम्ही काय असं वारं येणार काय मी आहे म्हणजे शेजार धर्म कशाला आहे? मग आम्ही काय बाहेरच्या गावाचे आहेत काय आम्ही ते शेजारीच आहे ना. तू थोडा तुटक राहतो मी थोडा इथं आहे, ते इथं आहे, मग घरी इथं आहे. हा तुझं ना मग तुझं राहतो मग काय चिपकाय चक्क तुम्हाला आम्ही आहे ना न्यायला. अरे बाबा अरे मी येतो म्हणतोय तुम्हाला मी कसा नाही. काय आता हे? अरे तुला तू शाळेत सुट्टी का सुटली काय शाळा तुझी? हा मग अरे मी काही शाळेत जाणार दिसतो का तुला? येऊ का गाडी घेऊन? येऊ का गाडी घेऊन म्हणजे आम्ही येडे का इथं? मग मी नेणार आहे रुपाली बाईला. ते काय जमणार नाही. तुला सांगितलं ना गप ना बरोबर का? उगा मला अरे तुला यायला नको छाबे तुला आताच सांगतो मी जरा शिस्तीत राहा शिस्ती सांगा तुम्ही शिस्तीत राहा तू. मी नेणार तुला का मी मी तुला शिस्ती का? सांगा तू. अरे आपल्या मी डोक्याला डोकं लावू नेणार नको. माझ्या बी डोक्याला डोकं लावत हा नाही. मी घेऊन जाणार तर मीच तिला घेऊन जाणार. मी घेऊन जाणार आहे शेजारी मी. मी नेणार म्हणजे मी नेणार संपला विषय इथं मी काय? नेणार. जमणार नाही अजिबात. का नाही जमणार म्हणजे? हा. का नाही जमणार? अरे माझ्याकडे स्वतः गाडी आहे. मग माझ्याकडे काय बैलगाडी तू आहे बाय काय? बे सावरू नको. हा, तुझ्या मी भाषेत सांगतो. नेणार आहे, हा. मी. ते बघा, मी ते काय नेणार म्हणतंय? आहे. काय अरे कशाला वाढणं का आता मी नेतो म्हणतोय अरे तू गप ना तुम्हाला. भाऊ. तू नेतो मग ते तू न्यायला किती का बावली काय तू नेतो काय बस हा? बोल नको मध्ये गाडी येत नाही काय नाही काय नाही गाडी तरी आहे करतो इकडे मी नेतो म्हणून. मी आणतो गाडी. छाबे मी आणतो गाडी म्हणजे काय? काय मी आणणार आहे गाडी आणि मीच नेणार आहे हे फिक्स आहे 100%. रुपालीला नाही तर मीच नेणार. तुझ्या माझ्यात हा. सांगा तू. हा तर घरी बघ घरी जाऊन बघ मी नेणार अरे, ते घरी बघ बोल जरा. घरी बघायचं मी नेणार आहे. कशाला मी आहे ना. तू आहे ना सांगू राहिलं तू तर आहे मला कुठं मध्ये? सांगा. अरे तुला त्यांना न्यावं लागेल कडेवर बसून मी आहे ना मी नेतो म्हणा गाडीवर काय कोण करतो बघितलं तू? तू? येतो घेऊन. येतो घेऊन म्हणजे काय हा? मी येणार आहे मी
मी आणणार तू नको डोकलावर नको डोकं सरकू मी तेच सांगतो मी आणणार मी आणणार गाडी मी व्यवस्थित बोल तुला मी आणणार गाडी आता सांगतो मी आणणार गाडी काय अरे तू कुठून येतो इथं आमचं काय चालू तुझं काय चालू रे मध्ये मी नेतो आम्ही येडे काही तर मग मी नेतो मी नेणार आहे संपला विषय तुला सांगा तू आपल्या डोक्याला डोकं लावू नको मी नेणार आहे मी ती माझी शेजारी नाही आणि मी तिला घेऊन जाणार गाडी माझी बी शेजारी नाही मीच नेणार इथं मीच नेणार इथं राहणं झालं तरी झालं सांगा मग कर तू बी मार चाल ना मी नेणार आहे गाडीवर मीच तिला घेऊन जाणार तू सांगतो छान सांगतो तुला मी नेणार सांगितलं नाही एकदम स्टील बॉडी असा निभार लाईन कर मी वायाचं बघ अरे सांग राव तू एक कशाला डोकं मी नेणार आहे कळत मी नेणार गाडीवर नेणार तर मीच नेणार तिला मी नेणार आहे आता सांगतो तुम्हाला किती वेळा सांगितलं भांडण नाक करू काय शांत बसा चल का रुपाली सगळं तुझ्यामुळे होतं किती वेळ ऐकते मी काय आलं चला आता आहे ना जो पहिली गाडी आणली ना त्याच्याबरोबर मी जाणार चालतंय मी इथंच थांबलेली मग जायचं काही येड्याची खाणी बाई ही थांब 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 अरे माझे ना भांडणं झाल्यात चल बघ लवकर हा लय बेकार भांडणं झालं चल मारची एका जणाला आपल्याला चल लवकर हा चल गाडी कोणाची न्यावं काय माहिती ट्रॅक्टर नको न्यायला ती बसायचं नाही याच्यात गाडीच न्यावं लागेल कोणाची न्यावं का गाडी हे कोणाची चल चावी बी गाडीला आलो अर्जित काम आहे किती वेळची गाडी येईना आणि काय व्हायना यांच्या भरोशा माय काम नाही होणार चल कोणाची गाडी घेऊन आला तू ये या पोराची गाडी तुला काय जास्त तू चल नेन का पण हा चल बस अयो मला जागा तरी दे यांनी सगळी जागा ऐकली मी नेणार ठरलं होतं ना अयो बाई तुम्ही सगळे म्हणून मला मारायलाच निघाले काय नाही बसायचं गाडीवर बस मला नाही जायचं कुठं काय मग हे तमाशाला काय पनोती लागली बाई माझ्या माग उगाच तुमच्या नादी लागली मी मला यायचं नाही कुठं म्हणजे एवढी गाडी आणली मी तुझ्यासाठी सगळ्यांचा कसला मी माझे जाईन पाय पाय एवढ्या कष्ट गाडी आवाज खाली. मी आम्ही येडे का हा मग करायची तुझ्यासाठी ना मग आम्ही येडे का तू चला नाही मला नाही यायचं माझी गाडी आहे तेच म्हणलं नाही यायचं मला कोणाची गाडी मी जाते माहिती एकटी कशाला मी आहे ना जाऊ बसून बाबाची गाडी का मग चला आता मी घेऊन चाललोय तुला तर कान पडेन मी मला यायचंच म्हणजे नाही लागली मला कुठं हाड खाऊ माझी गाडी घेऊन पळून आलास तुला काय मी 5 मिनिटात येतो म्हणून 5 मिनिटं मुताय थांबताना लगेच गाडी पळून आणलीस चल हो बाजूला पाय भिकारी पाहिलं का तेवढं सोडून आलो असतो काय सोडून येतो बस म्हणजे आम्ही काय न्यायचं बस अरे दे ना गाडी गप्पा बस चला रुपाली बाई चला आपली गाडीवर स्वतःची गाडी यार तुम्हाला काय सांगितलंय मी आणलंय तुम्ही कशाला मध्ये मध्ये चाललो होता ना रुपाली बाईला मी घेऊन काय रे भाऊ माझ्याकडे गाडी गाडी घेऊन आला चल आपल्या वय तिकडं चला वहिनी चला वहिनीच म्हणलं चला तुम्ही जास्त अडकला बरोबर का दोघं जण काय त्याच्यासारखं टाकरी काय मी भामताय काय लोकांची गाडी पळून आणली तिने आपली स्वतःची गाडी आहे आणली होती मी माहिती किती स्वतःची गाडी का रे बाबा तू सांग मला चिमण्या तुझी बहीण आजारी होती तुझी आई म्हणली कोणाची तरी गाडी घेऊन येतो मित्राची तो मला नाही मला मित्र नाही तर कुणी गाडी देणार नाही मी तर रक्ताची नाही तुझी बहीण नाही मला काही मार्केटला जायचं तर लगेच दुसऱ्याची गाडी चोरून आणली का रे बुटुरनिया
हा मित्राला खोटं बोलून गाडी आणि लाज नाही वाटत का? तुझा भाऊ तिकडं तुला बोलेल आता स्टँडवर घ्यायला ये गेला का त्याला घ्यायला? तेव्हा नाही मला म्हणतो मला कुठे गाडी चालवते ती, मला कुठे गाडी चालवते ती. तेव्हा नाही का तुला तो मित्र आठवला गाडी घेऊन जायला? तुम्ही हा लाज सोडली काय? वय काय आपलं करतो काय? तिकडं बायकोला मरणाचं मार मारता, तिला पार जनावराच्या पेक्षा घाण ट्रीट करता. तेव्हा चालतं तुम्हाला? हा गावातल्या बाया काय बघितल्या तुमच्या लगेच लाळा गाळायला लागल्या. लाजा वाटू द्या घरचे बघा आधी. चालेल सांगायला आयला पण काय म्हण राव आपल्याकडून चुकलंच बरं का? हा ना राव. हा नाही नसतं नाही असे कुठाने करायचे म्हणल्यावर. हा ते आता जाऊ दे. बरं सुधरत. बरं याला घेत टाकीवर आणि चला आता. चालतो का? हा कुठे जा तू? इथं बसतो का इथं पुढं? हा बसन ते. की त्याला उचल त्याला नाही, उचल. बसतो ते. बसतो का? बैस. हा जाऊ दे. होय पुढं. असं नव्हतं करायला पाहिजे पण आता जाऊ दे. हा ना राव चुकला बरं का आपल्याकडून. हा जाऊ दे. वेडिंग का चालू आहे? आयला हे 7:30 का तू 7:30 नेमकं गाडी चालू आहे ना? तू 7:30. किती राहिले काय ना अजून? ए तुझ नंबर नंतर आहे, माझा नंबर आहे. मी हांडा लावून गेले नाही किती वेळा. अगं मावशी ते लेकरू पाणी भरते तुला कळायला पाहिजे. अगं हा पण मी इथं 4 घंटे आले. जाऊ दे, ते लेकरू लय वेळ उभं आहे. बरोबर एवढं मग ते लेकरू भरलं. लेकराला काय काम नाही, मला घरी भाकरी करायची आहे. अगं सगळ्यांनाच काम असते. तू का नेहमी ते बाहेरून आलेत म्हणून का तू सगळ्यांच्या मागे लागली? नाही बाहेरून कशाचे मग त्यांनी नंबर लावायचा ना. मी तिच्या आधी नंबर लावले. माझा हांडा सगळ्यात पुढे आहे ना. अगं तो नेहमी झालंय बाया इथं आम्ही 2-2 तास झाले उभं राहिलोय. अगं तुझं 2 तास झालं. मी 3 तासापासून हांडा घरी ठेवून तू आले. हांडाच ठेवती. हा. तू नेहमीच हांडा ठेवून जाती. मग मला घरी कामं राहतात ना. मी काम करून येते घरातले. मी तू तो काम करून येते म्हणजे का? आम्हाला काही काम नाहीत का? आम्हाला काय असं सोडलंय काय? आम्हाला काय माहिती तुम्हाला दे, काय दे माहिती? पाईप. नाही माझ्या हांडा भरायची मी नाही घेऊन जाणार. मी सांगते ना पाहिजे नाही, इकडं. पिटार नको हांडाला. तुला अख्खं काय पाणी करशील? भिजवेल मी. तेच म्हणलं, काय करशील तू? इथं चांगलं काय घालेल करशील? तिला मी. घाल बरं. घाल बरं. पाहायचं माहिती म्हणजे नंबर पाहायचं लावलाय का नंबर तुला? लावलाय पाहायचं नंबर तुला? लावलाय नंबर हा? लावलाय. तुझ्या हांडाला आता मारते ना मी. कशाला मारलं तू? मग तू काऊन माझ्या हांडालात मारली? हा? अगं मग तू वागते तशी. तुझं नेहमीच झालंय. तू काय करते? येते तू हा. काय ती मागून येते तिखट होती असं होतं हा, तुझं. मागून तिकड तू तिकड उराली मागून येऊन का ना मग हा, माझी हा, तिकट हा, झाली. नको सांगू तू. हा. अगं तुझ्या आहे ना वय बघून आम्ही शांत आहेत बरं का. मी शांत का तुला परत सांगते. तू सोडतो काय माझा हांडा भरला. त्या लेकराला काय पाहिजे? मी किती- चालू तिकडं. किती वेळची लाई तू तर चूल चालू काय? आम्हाला काय पोट नाही काय सगळं काय इथं काय भावले आहेत काय? तुला काय काम आहे तरी? तुला परत सांगते सोड सोड. ए मा हांडा भरून दे. अरे बघा ना काय हे बघा मी काय सांगितलं. हे लेकरू पाणी भरीत होतो. आली आणि त्याच्या हातातून पाय फिसकून घेतला. म्हणते मी हांड्याला नंबर लावला होता. मग मी 4 घंटे आले नंबर लावलेला आहे इथं. भांडण नको करू मग. नाही अत्रापाची बाई मी एक नंबरची आहे ना. तुमच्या 1 नंबरची अत्रा सरतुरीची घे घाल तुझ्या घ्या. माड्यावर. झालं माझं बघितलं? भरलं हांडा. घातलं का माड्यावर? हा, घे. मला म्हणते माझ्या मागत लागलेली असते भात पाय तू. हा. हा? नको तू नाही ना अशी हल्ली पाहिजे. हा हाण बरं तू. मी आणि नाही ना, हाणलं, तेच मी म्हणलं, सोडलं थोडंसं का तुला? हाणली पाहिजे. हा. एका माणूस बुक्कीची म्हणतो, नाही जाऊ दे, तू. जाऊ दे, एका नेहमी. बुक्कीत तुला हांडाभर पाणी पाहिजे मी. हा. पाच, बस, पाच, बस, आणि बस, पाच. पाणी थांबा, थांबा. आपल्या गावाला. पाच. अरे पाच, वा. पाच, पाच पाच. पाच ना. म्हणते वरतून. पाच ना. जेव्हा बघा माझी भांडत नाही, नाही, होती. पाच ना. हा? हांड आणि पाच. लय हुशारी नको मारू. लय हुशार नको मारू. हा. बघ आता वय बी बघला ना ते एक साड हा, कॅन्टीन. तू काय करणार आहे दुसरं? शांत म्हातारा व्हा. माणूस कोण मारामारी करते बरोबरीचे बघून भांडण कर. हा का? हा. चल काय बळ कमी का? हा. 12 भाकरी खाते ना रोज. नाही. आहे? ऐक आता. का कोणाच्या बापाची नाही खात. तेच माझ्या म्हणलं. घरची कष्टाची खाते. तो बाप तर राहतो हा. त्याकडे. माझ्या तो बापाचं सगळ्यांना माहिती तुझ्या स्वभाव. बापाचं तू बघ हा, पहिले. तेच माझ्या म्हणलं. बापाच नको अशी अशी धुणं धु. तू सगळ्यांचं धुणं धुती. हा. चल निघ. तूच धुती. ठीक आहे? बस हा. ना. त्यासारखे लय पाहिलेत मी. बघ ना कशी बोलती. त्यासारखे लय पाहिलेत. मी बी लय पाहिले. 56 पाहिले तू सारखे असे. चल देवीचे सोडून आपण गावात एक अजून नळ बसवणार आहे. त्या काय ना? टायमाला काय भांडणं व्हायचे नाही. हा. शांत हिच्या मड्यावर होता एखादा नळ. तुझ्याच माड्यावर अख्ख्या त्या नळात नेऊन गाडा येला. हा त्या तेच म्हणलं. पाईपात गाडी आणि हांड्या ठेवून गेले हांड्या ठेवून गेले. हा. मग ठेवलेच मी. उगा आता चेअरमन आलेत नाही तर तुला दाखवला असता माझ्या दाखवलं असतं चेअरमन मुळे मी बी गप्प बसले. नका चल, दाखवू निघ. आता, हा. जाऊन निघ. दे, भांडणं हा. मिटून निघ घ्या. म्हणे निघ. त्यासारखे लय पाहिले. उचलतो हांडा. हा. तू कोण मला सांगणार आहे? उचल आणि निघ. तू कोण मला तेच सांगणार? म्हणलं, आज नाही परत उचलायचं. लाथ मारीन. नाही मार बरं लागतो. तेच म्हणलं, परत लाथच लाथ मार. मारीन. हे बघ. तुझ्या हा. मार. मग मी तुझ्या डाबड्याला ए, लाथ यार, शांत राहा. मारते. मी मारते. एक तिथे गेला ना एक तिथे टाकेल नेऊन. टाक. हा. आणि तुला तिथं नेऊन पुरी. मी तुला गाडील हा, तेच मार. गाडील तिथे मीठ मिरची लावून गाडी हा, 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 हा. अरे अरे, बघितलं? अरे लय अवघड आहे आता. बघितलं गाडील म्हातारी? मिठात. तरी आता तू पार हद्दच पार केली. मग ती कशी बोलत? तिला वाटत काय मोठा माणूस आहे कसं बोलाव काय बोलाव? शब्दांनी शब्द वाढतो. काय लाग काय आई बाबाच्या संस्काराचा उद्धार करते इथं. अगं तुला काय बोलायचं? तुला काय बोलायला आता आहे का काय सुमार? तेच म्हटलं. हा. रुपा आता मिटून घे. चालले मी. शांत राहा. हा. माझं पाणी भरायचं. जाय बरं पाणीच भरते. पाणी भरून बरं, मी काय मी काय करते? म्हणतो तुला? दिवसातून 4 टाइम आंघोळच करते का म्हणते नुसती. हा मी माझं बघीन. हा. येते काय आपला जाऊन दे. हा. भांडणं मिटून घ्या. आपण पण मला बघा उचल ना. नाही उचलायचं मला. तेव्हा तुझं भरलं बा पाणी खाली चाललंय. तेच म्हणलं उचल. हा दरे बाळा. हा बाळावाली
लय आली बाया दया माया दाखवणार येतेच आम्हाला निक हा माहिती माहिती तुझ्या दया माया पाहिली मी बुका कुत्रा बुकताय बघू द्या ए माझे बी कुत्ता भुकताय हत्ती चालताय हा तेच म्हणलं. कळलं का? डायलॉग येते भाऊ. हा मग तिला काय वाटलं बघू द्या बघू द्या हा. चेअरमन तुम्ही जा मला काय भांडायचं नाही मी माझं पाणी तिला काय तिथल्या शहाणी आहे का वा रे वा जा देख नळ बसवा आणखीन या बायाच्या माड्यावर वाता त्या नळाला धू मी आल्यावर अशीच धुवायची हा तुझं काय पोट दुख राहिलं तुम्ही धू अंघोळ कर नाही तर तेच मग मी आल्यावर अशीच धुवायची तुला हा. निघ तुला बी तेच करायचंय चेअरमन नसते तुला अशी आडवी तिडवी केली असती. अरे मी बी केली असती हा कळलं का चल निघ जा, आणि जा, कर नको सरळ हा. निघ. चल तूच निघ हा. हा चल कोणाला सांगू राहिली शहाणपणा शिकू राहिली मला वा रे वा तुला काय वाटलं ऐकून घेते म्हणून मोठीचा काय नवरा हिच्याकडे हा लय बडबड करू नको तुला पहिले सांगून ठेवते मी हा आई असं गाव रांगड साऱ्याला घाई असं गाव रांगड साऱ्याला घाई असं गाव रांगड